नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आता तुम्ही मला म्हणता की मॅडम हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे, छान आहे. आणि खरंच ते खूप छान दिसतं बरं का. कुठल्याही ड्रेसवरही छान दिसतं, साडीवरही छान दिसतं. अशी फॅशन आली होती आणि असे सेम टू सेम कानातले आहेत. पण मी आज याच्यावरती मॅचिंग म्हणून हे कानातले घातलेले आहेत बरं का. तर ह्याच्यावर सेम टू सेम मी मंगळसूत्र आणि कानातले अशा सेट केलेला आहे. हे असं जेव्हा मी मंगळसूत्र घालते ना व्हिडिओ करताना, त्यावेळेला मला इथं असा स्पीकर लावता येतो. ब्लाऊज असेल, कसं साडी असेल ना, तर इथे मला किंवा इकडे असा स्पीकर लावता येतो. पण ड्रेस असला की कुठे स्पीकर लावायचा, मग इथं येतो. मग ते फारच आवाज जरा मला वाटतं तुमच्या कानात कर्कश होऊ शकतं. म्हणून मग मी हे अशा पद्धतीची मंगळसूत्र घातली की मला इथे हा स्पीकर लावता येतो. आयडिया बरोबर आहे ना? तर नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. तर शुभ दीपावली. दिवाळीच्या भरपूर तुम्हाला शुभेच्छा. खूप हिंडा फिरा, शॉपिंग करा, आनंद निर्माण करा स्वतःच्या आयुष्यामध्ये. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा असं मी म्हणणार नाही, तर स्वतः आनंदी व्हा. तुम्ही स्वतः आनंदी असला की जग आपोआप तुम्हाला आनंदी वाटायला लागतो. मुद्दाम काहीच करावं लागत नाही. पण बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला जातो आणि कशी फसगत होते हेही मी आज तुम्हाला सांगणार आहे बरं का. तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, कदाचित दिवाळी असेल किंवा संपलेलीसुद्धा असेल, कारण की माहीत नाही मला. पण तरी चला, शुभ दीपावली, हॅपी दिवाळी. बिलेटेड म्हणूया किंवा इन ॲडव्हान्स म्हणूया किंवा दिवाळीच्या वेळेला म्हणूया. तर तुम्हाला एक मी गंमत सांगते की आपण दिवाळीच्या निमित्ताने की नाही एकमेकांच्या घरी जात असतो आणि खूप आपण एन्जॉय करत असतो आयुष्य. आपल्याला म्हणजे एस्पेशली मला फ्रेंड्समध्ये, मानलेल्या नात्यांमध्ये, म्हणजे मानलेले भाऊ, मानलेली बहीण किंवा चुलत, मावस, मामे, ही नाती, आत्या, मामा, काका, मावशी, ही नाती जी आहेत याबद्दल मला स्पेशली बोलायचं आहे. मानलेले मित्र, मैत्रिणी ह्यांच्याबद्दलसुद्धा मला आज बोलायचं आहे. मी वाईट काहीच बोलणार नाही आहे, कारण की हे बघा, वाईट बोलण्यासाठी की नाही स्वतः वाईट व्हावं लागतं. कुचकं बोलण्यासाठी स्वतः कुचकं व्हावं लागतं. आता तुम्ही बऱ्याच वेळेला चॅनलवर बघत असता, कुचक्यासारखं किती काय काय लिहित असतात. काही कमेंट्स आपोआप उडत असतात आणि काही कमेंट्स असतात माझ्या नकळत राहिलेल्या. तर हा जो कुचका आंबा असतो की नाही, तो जर का अडीमध्ये राहिला की अडी कुचकी होते. स्वतः तो आंबा कुचका, त्याचा काय उपयोग नसतो. स्वतः तो रडा आंबा, पण तो इतरांना रडकं करू शकतो. त्यामुळे आपण वेळीच काळजी घ्यावी लागते. कुचका आंबा बाजूला काढावा लागतो. नाटकी बोलते मी बरं का. मला आवडतं, मला छान वाटतं, मला फ्रेश वाटतं, मला आनंदी वाटतं, मला तरुण झाल्यासारखं वाटतं स्वतःला. आणि मी स्वतःला तरुण समजलं तरच मी तरुण दिसणार आहे. माझे विचारही तरुण होणार आहेत आणि मी तुमच्याशी इंटरॅक्ट करू शकणार आहे आनंदीपणे. मला रडं राहता येत नाही, चेहरा टाकून बसावं असं मला वाटत नाही, मला ते जमत नाही. कोणीतरी मला साठी आलेली आहे आणि मॅडम मी आता काय करावं, मला इतका प्रश्न पडलेला आहे, असं तसं, की आता मुलंही बाहेर गेलेली आहेत, मिस्टरही वारलेले आहेत, मी आता एकटी काय करू म्हणून. आणि मला मला मैत्रिणी नाहीत, माझा तो स्वभाव नव्हता, मला घरात बंधनं होती, ढीगभर गोष्टी लिहिलेल्या आहेत. अहो, तुम्हाच्यासाठी कोण आनंद आणून देणार आहे? तुम्हाला जर का माणसं हवी असतील तर तुम्हाला घरातनं बाहेर पडावं लागेल, तुम्हाला माणसांच्यात जावं लागेल. तुमच्याकडे माणसं येणार नाहीत, 1-2 दिवस तुमच्याकडे माणसं येतील, पण नेहमीच कशी तुमच्याकडे माणसं येतील? तुम्हाला जावं लागेल 4 लोकांच्यात. मग त्यासाठी तुम्हाला बागेत जा, वॉकिंग ग्रुप्स जॉईन करा, देवळात जा, भजनाला जा, किटी पार्टीज करा, भिशी करा. त्यानिमित्ताने तुम्ही एकमेकांशी भेटत राहाल. मला ह्याच्यात आवड नाही, मला हे करवत नाही, मला हे जमत नाही. एकतर 28 वर्षाच्या मुलीनं लिहिलं आहे, मॅडम मला काहीच नको वाटतं. माझा नवरासुद्धा त्यामुळे हल्ली नाराज असतो, पण मला ना काहीच करावं असं वाटत नाही. माझी सारखी चिडचिड होते. तर त्या 28 वर्षाच्या तरुणीला मला मुद्दाम सांगायचं आहे की कदाचित तुझं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, विटॅमिन डिफिशियन्सी झालेली आहे. तर एकदा डॉक्टरांच्याकडे जाऊन चेक करून घ्या की तुमचं हिमोग्लोबिन किती आहे आणि विटॅमिन डिफिशियन्सी. आणि समजा तुमचं मूल लहान असेल तर कदाचित तुम्हाला
कॅल्शियम डिफिशियन्सी पण असेल, पण डॉक्टरांच्याकडे जाऊन चेक करून या. आणि शरीरातले विटॅमिन्स जेव्हा तुमचे बॅलन्स होतात तेव्हा आपोआपच हार्मोन्सही तुमचे चांगले होतात, म्हणजे बॅलन्स होतात आणि मग तुम्हाला छान वागावंसं वाटतं. पण नुसतं गोळ्या औषधांनी काही हे होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, थोडा योगा करावा लागेल, थोडं बाहेर जावं लागेल, थोडं हिंडावं लागेल, थोडं फिरावं लागेल, वॉकिंगला जावं लागेल. तुम्ही म्हणाल की माझी मुलं लहान आहेत, मी काय करूच शकत नाही, मी काय करूच शकत नाही. हे बघा, ज्याला सगळ्यातनं मार्ग काढायची इच्छा आहे तो मार्ग काढू शकतो, ज्याला नाहीच काढायचा तो नाहीच काढू शकत. आणि आत्ताची तुमची जी फेज आहे, मला काहीच करावंसं वाटत नाही, चांगले कपडे घालावेसे वाटत नाहीत, मला चांगलं खावंसं प्यावंसं वाटत नाही, चांगलं करावंसं वाटत नाही, आनंदी राहावंसं वाटत नाही, नवऱ्याबरोबर हिंडावंसं वाटत नाही, नुसतं मुलांना बडवावं असं वाटतं. हे जे लिहिलेलं आहेत ना, हे हळूहळू जर का असंच राहिलं तर नवरा आणि मुलं ही तुमच्यापासून मनाने चांगलीच लांब जातील. आणि दुःखी माणसांना सुखी करण्यासाठी कोणी येऊ शकत नाही. दुसऱ्यांनी का तुम्हाला सुखी करण्यासाठी प्रयत्न करावा? आनंदी व्हायचं असेल तर स्वतः आनंदी व्हायला पाहिजे. आणि आनंदी कसे व्हायचे असे आपले भरपूर व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. नाहीतर आपला व्हिडिओ एवढा मोठा लांब होईल. ऑलरेडी आपले व्हिडिओ खूप लांब मोठेच असतात आणि मग त्यामुळे जास्त जाहिराती असतात. ते जाहिराती यूट्यूबवाले लावत असतात आणि तुम्ही म्हणता मॅडम तुमच्या व्हिडिओजला जाहिरातीच खूप जास्त असतात. आता ते मी काही करू शकत नाही, ते यूट्यूबवाले मॅनेज करत असतात, माझ्याकडे काही नसतं बरं का. तर मला असं म्हणायचं आहे की त्या 28 वर्षाच्या तरुणीला सांगायचं आहे की तुझ्यासमोर कोणीही असा आनंद घे बाई, खरेदीला आपण जातो तेव्हा विकत देताना तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि तेव्हा तुम्हाला वस्तू मिळतात. तसंसुद्धा या ठिकाणी तुम्हाला तुमचे एफर्ट्स घालावे लागतील, तेव्हा तुम्हाला एफर्ट्स निर्माण करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला आनंद मिळेल. त्यासाठी तुम्हालाच स्वतःला काहीतरी करावं लागेल. तुमचा नवरा तुम्हाला बाहेर चल म्हणू शकतो, फिरायला घेऊन जाऊ शकतो, पण तुम्ही चांगले कपडे न घालता जाता म्हणता किंवा तुम्हाला एन्जॉयच होत नाही, हे जर का तुम्ही म्हणत असाल तर तो बिचारा नवरा काय करणार आहे? तर एक दोनदा बघेल, नाही तर नंतर म्हणेल बस तू घरात, मी मुलांना घेऊन जातो. किंवा मग हळूहळू तो त्यांच्या मित्रांच्यात वगैरे रमायला लागेल. तेव्हा वेळीच सावध व्हा. आणि आनंद हा स्वतःहून निर्माण करावा लागतो, स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करावा लागतं. खाणं पिणं बॅलन्स्ड ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे चांगले कपडे घाला घरामध्ये सुद्धा, त्यानं सुद्धा खूप छान वाटतं. स्वतःवर प्रेम करा, चांगलं दिसण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही काही पार्लरलाच जाणं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही आहात ते सुंदरच आहात, फक्त आत्ता तुमची मनस्थिती जी आहे ना ती डाऊन आहे. थोडंसं तुम्ही नैराश्याकडे गेलेला आहात आणि निराशेतनं डिप्रेशनकडे जाण्यामध्ये फारसा वेळ लागत नाही आणि मग त्यातनं तुम्ही लवकर बाहेर पडू शकणार नाही. आणि डिप्रेशनमध्ये गेलेली जी माणसं असतात ना ती लोकांना प्रिय नसतात, कारण की त्यांच्या व्हाईब्स फार निगेटिव्ह येतात. ते वाकडंच बोलतात किंवा ते निगेटिव्हच वागतात, निगेटिव्ह बोलतात. त्यामुळे मग लोकांना असं वाटतं की नको, कशाला पाहिजे, ते कायम रडकंच आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा. कोणी तुम्हाला औषध गोळ्या देणार नाही, ही आनंदाची गोळी घ्या म्हणून कोणी देणार नाही, ही उत्साहाची गोळी, हे चैतन्याची गोळी कोणी देणार नाही. तुमचं तुम्हाला करावं लागेल. वॉकिंग वगैरे करून आणि मैत्रिणींच्यामध्ये जाऊनच तुम्हाला बरं वाटणार आहे. स्वतःवर प्रेम करा, छान राहा, मस्त राहा, तुमच्याकडे सर्व आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे मी तुम्हाला हेच सांगणार होते की आपण दिवाळीच्या निमित्ताने आपण मैत्रिणींच्याकडे वगैरे जात असतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ह्या सीझनमध्ये किंवा आपण भाऊबीज म्हणतो, मग मानलेली नाती असतात. तर माझे मी तुम्हाला अनुभव सांगते बरं का. थोडेसे वाईटच आहेत म्हटलं तरी चालेल. सुरुवातीच्या काळामध्ये ही जी मानलेली नाती असतात, अगदी सख्ख्यामध्ये सुद्धा हे असं होऊ शकतं बरं का. म्हणजे माझा समजा सख्खा भाऊ असेल तरीसुद्धा यामध्ये हे असं होऊ शकतं. मानलेली चुलत मामे मावशीमध्येच व्हायला पाहिजे असं काही नाही. पण तुम्हाला असं वाटतं की गेले अनेक वर्ष आपण एकमेकांच्याकडे जात असतो, एकमेकांच्याकडे जाऊन आपल्याला आनंद वाटत असतो. तर त्यामुळे मग तुम्ही सणावाराला एकमेकांच्याकडे जात असता, खास करून की कधीतरी फराळाला जाणीवपूर्वक तुम्हाला असं वाटतं की आपण गप्पा-टप्पा मारायला आपण एकमेकांच्याकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग त्यामुळे तुम्ही एकमेकांच्याकडे जात असता. असंच पूर्वी आमच्याही बाबतीमध्ये व्हायचं की एकमेकांच्याकडे जायचं, ह्यांच्या दोस्त मंडळीकडे जायचं. कारण की लग्न झाल्यावरती बऱ्याच वेळेला स्त्रियांचं असंच होतं की त्या कुटुंबामध्ये आपल्या नवऱ्याच्या आणि आपल्या मुलाच्या सोबत किंवा कुटुंबासोबत इतक्या मिक्स होतात की त्यांना स्वतःसाठी वेळच राहत नाही. स्वतःला मैत्रिणी असत नाहीत बऱ्याच वेळेला. सुरुवातीच्या काळामध्ये असल्या तरी फारसं लावून घेत नाही माणूस, कारण की तेवढा वेळ नसतो. तर त्यामुळे माझ्या मिस्टरांना हे असे मानलेली नाती गोळा करायची त्यांना फार आवड होती. तर
दरवेळेला असं दिवाळीमध्ये 4ही दिवस कुणाकडे तरी कुणाकडे जायचं असं ते होतंच. मग कधी फ्रेंड्स, कधी कधी काय, कधी कुणाला बोलवायचं, कधी कुणाकडे जायचं. तर ही जी मानलेली भाऊबीजेला नाती, ही जी जायचं ओवाळून घेण्यासाठी किंवा ओवाळण्यासाठी, तर त्या नात्यांची तुम्हाला मजा सांगते. सुरुवातीच्या काळामध्ये ही नाती खूप छान असतात. लोकंसुद्धा तुमची वाट बघत असतात की या या या, अगदी आनंदाने तुमच्यासाठी फराळाचं दिलं जातं, जेवणखाण केलं जातं, तुम्ही दिवसभर तिथे रमता, एन्जॉय केला जाता. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू कसं होतं की तुम्ही ज्या घरी जात असता नेहमी, तिथे तुमचे खूप छान बॉन्डिंग झालेलं असतं, मस्त झालेलं असतं. आणि तुम्ही त्या फॅमिलीला आपलं मानता आणि स्वतःला त्यांच्या घरातलं समजायला लागतं. असं बऱ्याच वेळेला होतं. पुरुषांच्या बाबतीत तर एस्पेशली हे फार होतं की पुरुष लोकांच्या फॅमिलीमध्ये, स्वतःच्या फॅमिलीपेक्षा लोकांच्या फॅमिलीमध्ये फार जास्त मिक्स होतात आणि अटॅच होतात. स्वतःच्या घरापेक्षासुद्धा त्यांना दुसऱ्याचं घर, मित्राचं घर, मैत्रिणीचं घर हे जास्त आवडत असतं. याच्यात काही वाईट नाही आहे, पण तो त्याचा स्वभावच असतो पुरुषाचा. त्याला कारण सूक्ष्म गोष्टी कळत नसतात, आतल्या गोष्टी कळत नसतात, स्वयंपाकघरातल्या गोष्टी कळत नसतात. त्याला फक्त हॉलमधलं वातावरण माहीत असतं पुरुषाला. आणि पुरुषाच्याशी सगळेजण वाईट कोणीच वागत नाही, चांगलंच वागतात वरवर का होईना. पण जे काही कुचकं वागायचं असेल ते आतमध्ये वागत असतात बायकांशी. तर असंच एकदा झालं की आम्ही एकांच्या घरी नेहमी जात होतो, कारण की ते आम्हाला फोन करून बोलवायचे, या 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 या. खरं तर मला सणावारी कुणाच्याकडेही जायचं आवडायचं नाही, अजिबात आवडायचं नाही. मला असं वाटायचं की आपण आपली फॅमिली जावं, हॉटेलमध्ये जावं, हिंडावं, फिरावं, मार्केट फिरावं, खावं प्यावं. पण तसं ह्यांचा स्वभाव नव्हता. ह्यांना दुसऱ्यांच्या घरात जायची फार आवड होती. आणि लोकंसुद्धा त्यांना त्यांच्या स्वभावामुळे हसऱ्या खेळत्या, म्हणजे ते बाहेर होते, घरामध्ये धीर गंभीरच, कधी हसलेलं मी बघितलंच नाही आयुष्यात. तर मी काही त्याच्यात नावं ठेवत नाही, हा स्वभावच असतो. तर बाहेर मात्र हसरा खेळणारा, सगळ्यांना अगदी मार्गदर्शन वगैरे करणारा असा स्वभाव असल्यामुळे ते अत्यंत प्रिय. तर मग असंच आम्ही एकांच्याकडे गेलो, ज्या ठिकाणी आम्ही खूप पूर्वी आमचं वेलकम स्वागत खूप छान व्हायचं. आम्ही त्यांना गिफ्ट्स द्यायचो, ते आम्हाला गिफ्ट्स द्यायचे. तर तसंच त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामधल्या पुढच्या पिढीचं, म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न झालं. आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातल्या पुरुषाला तर कुठं काय अक्कल, जसं कुठल्याच घरातल्या पुरुषाला फारशी अक्कल नसते. म्हणजे त्याला काय म्हणतात ना, काय सिक्स्थ सेन्स नसतो किंवा चक्केपंजे कळत नाहीत. तर तसं त्यांच्याही घरातल्या पुरुषाला कळत नसतं आणि इथल्याही घरातल्या पुरुषाला कळत नसतं. पुरुषांच्या बाबतीमध्ये हा प्रकारच आहे, त्यांना आत समजतच नाही कसं वागावं. तर मग त्या ठिकाणी त्यांच्या घरातल्या पुरुषांनी, म्हणजे ह्यांच्या मित्रांनी ह्यांना फोन करून सांगितलं, या असे तसे आमचे पाहुणे येणार आहेत, नवीन पाहुणे येणार आहेत, व्याही येणार आहेत, तर तुम्ही सुद्धा या. आणि हे पुरुष लोक जे उद्योग करतात ना, ते घरातल्या स्त्रीला कधीही सांगत नाहीत. बाहेरच्या बाहेर हे परस्पर फोनवर बसून हे उद्योग करत असतात, इकडचे पण आणि तिकडचे पण. यांनी पण निमंत्रण घेतलं, त्यांनी निमंत्रण दिलं, आम्ही गेलो. मला हे खटकत होतं. मी म्हटलं कशाला चाललो आहे आपण, नको ना जाऊया यावेळेला. त्यांचे पाहून नाही त्यांच्या व्यायांशी गप्पा मारूया आपण, काय सगळे घरातले आहोत. ठीक आहे म्हटलं, असू दे, एकदा घेऊ देत अनुभव, काय घ्यायचा तो. मला माहीत होतं की कसे असतात अनुभव, कारण एक स्त्रीचं मन जाणू शकते. मी त्या ठिकाणी तिथे गेल्यावरती त्या घरातली जी स्त्री होती, जी पूर्वी आमचं खूप छान स्वागत करायची गप्पा मारायला, तिला घरात टेन्शन होतं की आपले व्याही येणार आहेत, त्यांचं तिला करायचं होतं, त्यांचं माहेर तिला करायचं होतं सगळं. त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी, त्यांचं स्वागत वगैरे तिला करायचं होतं, सुनेच्या माहेरच्यांचं. आणि आम्ही गेल्यावरती तिच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नव्हता. हे कशाला आता आलेत असं तिला कळत नकळत वाटलं. हे माझ्या लक्षात आलं. मग काय करायचं आता, तिथे तर जाऊन बसलेलो असतो. पुरुषांना काय करते, पुरुष सगळे बाहेर बसले त्या व्यायांच्या बरोबर, यांच्या अशा गप्पा मारत बसले. पण बायकांचं आतमध्ये काय करायचं. मग माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला तिथं काही स्वागत होणार नाही आहे. मग तिथे जे काही गिफ्ट्स द्यायची होती ती दिली, भरपूर सारी आम्ही आणली होती, गिफ्ट्स नेली होती सगळ्यांच्यासाठी, कारण आम्ही स्वतःला त्यांच्या घरातलं समजत होतो ना. त्यामुळे खूप सारी गिफ्ट्स मी माझ्या स्वभावानुसार नेली, जणू काही आम्ही त्यांचं देणं काढलं याप्रमाणे सगळ्यांना आम्ही ती गिफ्ट्स दिली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा ती गिफ्ट्स घेतली, सगळ्यांनी उघडून बघितली. बाहेर हॉलमध्ये त्याच्याबद्दल खूप छान अगदी चांगले कमेंट्स मिळाले, पण घरात आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये फारसं काही चांगलं वातावरण नव्हतं. मग स्वतःहून मी त्या ठिकाणी चला काहीतरी वाढायला घ्यावं, करायला घ्यावं, मदतीला घ्यावं म्हणून मी मदत करण्याचा प्रयत्न केला, मदत केलीसुद्धा.
परंतु माझ्या सातत्याने तिथं लक्षात येत होतं की आपण तिथे आपलं स्वागत होत नाही आहे, आपण तिथे बिनबुलाये मेहमान आहोत. कारण की त्या बाईला च्या तोंडातून पटकन आलं की नाही, आज आमच्याकडे व्याही येणार होते, आपण उद्या भेटलो असतं तर चाललं असतं. मी म्हटलं की नाही, म्हटलं तुमच्या मिस्टरांनी आमच्या मिस्टरांना फोन केला होता. हे मी सांगितल्यावर तिच्या जरा चेहऱ्यावरचे भाव बदलले होते, पण मी काही करू शकत नव्हते. उगाच तिथं सगळा सीन खडा करण्यामध्ये काही पॉईंट नव्हता. तर मग त्या ठिकाणी झालं सगळे. बाहेर हॉलमधलं वातावरण छान होतं, स्वयंपाकघरातलं वातावरण चांगलं नव्हतं. मग त्यात जेवणं झाली, खाणं केली, जमेल तेवढी मी मदत केली सगळ्या पद्धतीने, मला जशी जमेल तशी. त्यांचं विहिणींचं होतं, देण्याघेण्याचा कार्यक्रम आला. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मला एक कुठलं तरी एवढंसं घरामध्ये काहीतरी असलेलं जुनं पुराणं एवढंसं काहीतरी गिफ्ट माझ्या हातात टेकवण्यात आलं, कुंकू लावून देण्यात आलं. आणि अर्थातच हे असंच होणार होतं ना की त्यांना त्यांची गिफ्ट्स द्यायची होती, आयर करायचं होतं. तर त्यामुळे मला त्यांनी काही द्यावं ही अपेक्षा नव्हती, पण असं काहीतरी टेकवण्यात आलं आणि ते मला जाणवलं. आणि स्त्रीला सिक्स्थ सेन्स असतो आणि स्त्रीला ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. आणि मला असं वाटलं की आपण ही इतकी ढीगभर सारी खरेदी करून सगळ्यांच्यासाठी नेली, नवीन सूनसाठी नेली, तिच्या आईवडिलांसाठी नेली, कशासाठी? आपलं ही मानलेली नाती कधीच आपली होत नाहीत अशा ठिकाणी, कधीच आपली नसतात ती. कारण की समजा, आणि मग त्या ठिकाणून त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. माझा मूड तर पूर्ण गेला होता, यांचा मूड पूर्ण वर होता. आणि मी जेव्हा मग असंच आणखीन एका ठिकाणी, हे मानलेल्या ठिकाणी झालं, म्हणजे यांच्या फ्रेंडच्या ठिकाणी, एका नात्याच्या ठिकाणीसुद्धा असंच झालं की त्यांच्या घरातलं लग्न झाल्यानंतर आम्ही असे अचानक असं ओवाळून घेण्यासाठी, ओवाळण्यासाठी म्हणून गेलो. आणि त्या ठिकाणी त्यांनी आमचं काही स्वागतच केलं नाही. आणि त्या ठिकाणचा एकूण माहोल बघून मी तिथून ह्यांना बाहेर काढलं, कारण की मागच्या वेळेचा माझ्याकडे अनुभव होता. यांना बाहेर काढलं, ह्यांची जरा चिडचिड झाली. पण आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की पुरुषांच्या बरोबर कुठं जायचं नाही, यांच्याबरोबर कुठेही जायचं नाही, यांना व्यवहार कळत नाहीत असं मला असं वाटलं. आणि मानलेल्या नात्यांमध्ये एवढं प्रेम कधीच करू नये किंवा आपण त्यांना आपलं स्वतःला त्यांच्यावरती कधीच थोपवू नये, आपण थांबलं पाहिजे. मी आज मुद्दाम हा व्हिडिओ केला कारण की आपण दिवाळीच्या निमित्ताने, भाऊबीज असू दे, काही असू दे, आपण मानलेली नाती ही इतकी मोठी समजतो. आणि त्यासाठी आपण ठीक आहे, तुमची मानलेली नाती असतात, समजा एका गावात आहे, तुम्ही एकमेकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडता, सुखदुःखात उपयोगी पडता. पण जेव्हा एखादं त्यांच्या घरात किंवा आपल्या घरात जेव्हा लग्न होतं, माझ्याही घरात असंच झालं. माझ्या घरात जेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेला मला नातेवाईक कोणीही आलेले मला नको होते. माझ्या सणवाराला मला नको होते, कोणीही नातेवाईक मला नको होते, यांचे फ्रेंड्स मला नको होते, मला नको होते. आम्हाला आमची नाती नवीन निर्माण करायची होती. आमच्या नात्यांमध्ये आम्हाला आमचे संबंध वाढवायचे होते, आमचे गप्पांचे विषय वाढवायचे होते, आम्हाला एकमेकांचा आदर सत्कार करायचा होता. आणि त्यामुळे मला कोणी नको होतं. आणि आमच्याही इकडे असंच झालं की असंच एकजण टपकले. आणि मग मला राग आला की मी म्हटलं, तुम्हाला कोण सांगितलं होतं बोलवायला? ते म्हटले नाहीतरी घरात स्वयंपाक होणार होता. मग त्यामुळे काय झालं की आमच्यात हे व्यायांच्याऐवजी त्याच्याशी गप्पा मारत बसले, स्वतःच्या मित्राशी. हे बट नॅचरल, हे अशा गोष्टी होतात. आणि म्हणून मला हा विषय तुम्हाला सांगावासा वाटला की मानलेली नाती असतात ती सणावारी एकमेकांच्या घरी, असं जेव्हा त्यांच्या घरात लग्न होतं आणि त्यांनी मुलीच्या सासरच्याना जेव्हा बोलवलेलं असतं किंवा मुलाच्या सासरच्याना किंवा सुनेच्या माहेरच्याना जेव्हा बोलवलेलं असतं, त्यावेळेला अशा मानलेल्या नात्यांच्याकडे कधी पण जाऊ नका. तुमचं नातं किती पण घट्ट असू दे, पण तेव्हा तुम्ही अनवॉन्टेड गेस्टच असता त्या ठिकाणी, हे कधीच विसरू नका.